ही सुद्धा शासन स्तरावर झाली आणि 6 जानेवारी त्यानंतर पेपरमध्ये पण ती बातमी प्रसिद्ध झाली आणि त्यामध्ये पुणे जिल्ह्यातली विमानतळाची तिकड ही साधारणतः 95 पासून 2000 सालापासून दाखल एअरपोर्ट किंवा इतर ठिकाणी एअरपोर्ट करण्याच्या विविध होणार नाही, परंतु आपण स्वतः कुठल्याही प्रकारे जमिनी विकू नये, आपण घाबरू नये, आपण भीती बाळगू नये, आम्ही कुठलेही जोर किंवा जबरदस्ती किंवा तुमच्या विरुद्ध किंवा काय अडचणी तुमच्या न ऐकता त्याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। वर्षापासून या प्रकल्पाला जसा प्रकल्प या ठिकाणी होणार म्हणून झालं तसा या एक खतपूर जोडीने विरोध केलेला आहे आणि विरोध केल्यानंतर खासदारांशी बोलणं झालं, सुप्रियाताई खासदार यांच्याशी बोलणं झालं। ते म्हणले नाही होणार, आम्ही तुमच्या बाजूने आहोत। तर त्याच्यात शासन बदलल्यानंतर तरीसुद्धा आम्ही खासदारांना मी स्वतः निवेदन दिलेलं आहे की बुवा या 7 गावात प्रकल्प विमानतळाचा होण्यापेक्षा तुम्हाला मोकळी जागा दाखवतो। मी स्वतः त्यांच्या गाडीत गेलो, त्यांना जी जागा दाखवलेली दौंड, पुरंदर आणि बारामती ह्या हद्दीवर, तर त्यांनी ते उचललं होतं पुढं, इथलं विमानतळ कॅन्सल करून तिकडे नेलं होतं। परंतु सरकार बदललं। आता सरकार बदलल्यानंतर परत त्या विमानतळाने प्राधिकरणाने उठाव खाल्ला। अगोदर प्राधिकरणाला दिलं, त्यानंतर आता MIDCला ऐकतो, MIDCला गेलेले। पण आता तुम्ही म्हणता शासनाचे अधिकारी यांनी आम्हाला समजावून सांगितलं की बा असं तसंही होणार आहे। आमची प्रतिक्रिया आम्ही दिलेली, आमच्या अडचणी मांडलेली, परंतु मला असं वाटतं की ही बळजुबरी, कारण का बळजुबरी की पोलिसांची छावणीच निर्माण झालेली आहे इथं। दोन्ही गावात पोलिसांची छावणी निर्माण करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ह्या सरकारने मला वाटतं गैरसमज करून घेऊ नये, ह्या आमच्यावर दबाव आणू नये आणि या दबावाला आम्ही बळी पडणार नाही। आणि बळी जरी पडलो तरी तुम्ही आम्हाला गोळ्या घालाव्या लागतील, तेव्हा आम्ही संपू आणि तुमचं प्राधिकरण होऊ दे। गेल्या 7-8 वर्षापासून हा विमानतळाचा संघर्ष सुरू आहे। 7 गावातील लोक त्या ठिकाणी या संघर्षामध्ये अतिशय सक्रियपणे उभी आहेत आणि अनेक वर्ष त्या ठिकाणी हा संघर्ष येत असताना पुण्याला कलेक्टर कचेरीवरती मोर्चा असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं लोकांनी केलेली आहेत आणि त्यातून अनिश्चित नोंदवलेलं आहे। आज शासनाच्या वतीने पहिल्यांदा समन्वय बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या ठिकाणी शासनाचे भूसंपादन अधिकारी असतील, प्रमुख प्रांत अधिकारी असतील, सर्व अधिकारी या ठिकाणी आले होते। लोकांशी चर्चा झाली, लोकांनी त्यांच्या अडचणी मांडल्या। हा विमानतळाला विरोध आहे हे लोकांनी त्या ठिकाणी ठामपणे त्यांच्या प्रोसिडिंगमध्ये घ्या असं त्या ठिकाणी सांगितलं। गावच्या सरपंचांनी, सगळ्या ग्रामस्थांनी त्यांची भूमिका मांडलेली आणि उद्या 7 गावच्या वतीने त्या ठिकाणी तहसील कचेरी पुरंदरवरती उपोषणाला सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी बसणार आहेत आणि उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार लोकांनी घेतलेला आहे। माझं नाव राणी दत्तात्रय दुरंगे, एकतपूर मंजवडीचे माजी सरपंच। आज समन्वय साधण्यासाठी प्रांताधिकारी हे सगळे आले होते गावामध्ये। आज 10 वर्ष झालं आम्ही ह्या विमानतळाला विरोध दर्शवत आहोत। 10 वर्षापूर्वी आम्ही ठराव दिला होता 100%चा, तरी आज हे विमानतळ आमच्यावर लादलं जात आहे। आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचंही काढलेलं आहे, कारण ह्या विमानतळाला आम्हाला जमीन द्यायचीच नाही आहे। शासनाने कितीही बळजबरीने हा प्रयत्न रेटण्याचा प्रयत्न केला तरी आम्हाला विमानतळाला जमीन द्यायची नाही, आम्हाला आमची शेतीच बरी हवी।